श्रीकृष्णाय नमः. उद्धरेदात्मनात्मानन्नात्मानमवसादयेत्. आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. ह्या श्लोकात आत्मोद्धाराचा गूढ संदेश दडलेला आहे. आपण अनुभवत असलेल्या 3 स्तरांवर कसा लागू होतो ते पाहूया. पहिली साधना स्थूल देहाच्या संदर्भात, दुसरी साधना सूक्ष्म देहाच्या संदर्भात आणि तिसरी आहे आत्मोन्नती. सर्वप्रथम स्थूल देह. आपलं शरीर. जर आपण आळशी झालो, चुकीचं खाल्लं पिलं, विषयभोगात गुरफटलो तर आपणच स्वतःला अधःपतनाकडे नेतो. शरीराला साधन मानून योग, शिस्त, सेवा, आरोग्य यातून त्याचं संगोपन केलं तर हेच शरीर आपल्याला उन्नतीच्या मार्गावर नेतं. इथे श्लोक आपल्याला सांगतो, नात्मानमवसादयेत. शरीराला खाली ओढू नका, ते साधनेसाठी वर खेचा. यानंतर आहे सूक्ष्मदेह, म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. मन जर विषयांच्या मागे पळत राहिलं तर ते आपल्याला गुलाम बनवतं. पण तेच मन जर संयमित केलं, साधनेत लावलं तर ते आपलं मोठं बळ ठरतं. म्हणूनच भगवंत म्हणतात, आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. मन हाच आपला मित्र आहे आणि मन हाच आपला शत्रू. इथे खरा आत्मोद्धार म्हणजे मनावर विजय मिळवणं. शेवटचा आणि सर्वोच्च स्तर म्हणजे आत्मस्वरूप. आत्मा कधीही नष्ट होत नाही. तो शुद्ध, नित्य, मुक्त आहे. पण अज्ञानामुळे आपण स्वतःला देह मनाशी एकरूप मानतो. हा श्लोक सांगतो, आत्मस्वरूपाचं भान ठेवा. जेव्हा आत्मस्वरूपाशी एकरूप होतो तेव्हा ना बंधन ना शत्रू, फक्त शुद्ध आनंदाचा अनुभव ठरतो. हीच खरी मुक्ती आहे. म्हणून स्थूल देहावर नियंत्रण ठेवावं, सूक्ष्म देह संयमित करावे, आत्म्याचं स्मरण ठेवावे. तेव्हाच आपण स्वतःचा उद्धार करू शकतो. उद्धरेदात्मनात्मानं. आपला तारणहार आपणच आहोत. श्रीकृष्ण शरणं मम.